माझे नाव गोडसे प्रद्युम्न संदीप. मी आता 8वीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव जवाहरलाल नेहरू विद्यालय टेमगिरी. मी संगमनेर तालुक्याचा आहे. मी इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण इथं पोल्ट्री तयार केलेली आहे आणि खाली फिशरी तयार केलेली आहे. पोल्ट्रीमध्ये आपण जे कोंबड्यांना धान्य टाकतो, काही खाद्य टाकतो, काही प्रमाणात आपल्याला खाली माशांना पण खाद्याच्या स्वरूपात भेटते. आणि आपण इकडे डेअरी फार्म तयार केलेला आहे. डेअरी फार्ममधून आपल्याला दुधाचे पण उत्पन्न भेटते आणि शेणाचे पण उत्पन्न भेटते. आणि याच्यापासून गायांना जो चारा लागणार आहे तो चारा आपण एवढ्या जागेत त्याच्यामध्ये आपण गायांचा सर्व चारा तयार केलेला आहे. आणि तिकडून आपण गायचं जे शेणखत आहे शेण आपण तिकडे वर्मी कंपोस्ट युनिटमध्ये टाकून त्याचं खत तयार करून तिकडे डाळिंबाची बाग तयार केलेली आपण त्याच्यामध्ये ते खत टाकू शकतो किंवा विकू पण शकतो. डेअरी फार्मने आपल्या फिशरीचा आणि पोल्ट्रीचा खर्च सुटतो आणि मग आपण डाळिंबाच्या बागाने ॲडिशनल इन्कमच्या स्वरूपात भेटतो. आणि डेअरी आणि फिशरी आणि पोल्ट्री तिन्हीला जे वीज लागणार आहे वीज सर्व आपण एक सोलर पॅनलच्या आधारे घेऊ शकतो. आणि इकडे आपण वेअर हाऊसमध्ये सर्व शेतीचे अवजारे ठेवू शकतो. तिकडून शेळी पालन आहे. शेळी पालनामध्ये आपण अधिक उत्पन्न काढू शकतो. आणि इकडं आपण जास्तीत जास्त बाग तयार केलेली आहे म्हणजे पोल्युशन होणार नाही. आणि आपण हे सर्व कोणतेही रासायनिक खतांचा वापर न करता सर्व सेंद्रिय खतांचा वापर करून बनवलेला आहे नैसर्गिक शेती. आणि इकडं आपण एवढे बाग तयार केलेले त्यामुळे याच्यात काहीच पोल्युशन होणार नाही. आणि याला कमीत कमी 1 एकरच्या आसपास जागा लागते आणि 1 एकरच्या आसपास ज्याच्याकडे कमी जमीन आहे त्याच्याकडे एवढ्या जागेत जास्तीत जास्त उत्पादन काढू शकतात. खर्च महिन्याला सर्व खर्च जाऊन आपल्याला महिन्याला 1.5 ते 2 लाख रुपये हातात येऊ शकतात आपल्याला. छान.